श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, तर चला पाहूया महाराजांचा काय संदेश आहे, आज तुमच्यासाठी काय संकेत आहे. खुद को इतना कमज़ोर मत होने दो की तुमको किसी के एहसान की ज़रूरत पडे. बघा, आपल्या आयुष्यात कधी कधी असा क्षण येतो आणि आपण आहे ना, आपली एनर्जी, आपल्यामध्ये काय ताकद आहे, आपल्यामध्ये किती बळ आहे, सगळं विसरतो आणि कोणा दुसऱ्यावर इतकं जास्त डिपेंडिंग राहायला लागतो, दुसऱ्याच्या जीवाभावावर जगायला लागतो की चल ना गं माझ्यासोबत, चल ना रे माझ्यासोबत, तू असशील तर मदत होईल, तू असशील तर समजेन. आणि फक्त डाऊटमध्ये जगत असतो आपल्या स्वतःसाठी, की माझ्यात खूप कमी आहे, माझ्यात खूप डाऊट आहे. बस या गोष्टीला घेऊन ना आपण जगत असतो की माझ्यात डाऊट आहे, माझ्यात कमी आहे. आणि ही गोष्ट आपल्याला भीती, आपल्या आत आहे ना, आपल्या स्वतःसाठी भीती निर्माण करते आणि त्या भीतीत आपण जगायला लागतो. आणि त्या भीतीत जगण्यामुळे काय होतं, आपण दुसऱ्यांच्या भरोश्यावर जगायला लागतो. मदतीला कोणी ना कोणी आपल्याला हवंच लागतं. कोणताही वेळ येऊ दे, कोणती काय येऊ दे, मदतीला कोणी आहे का, कोण जाणार असेल तर मी जाईन, अशी एक आपली धारणा बनते. अरे कमजोर का करून घेता इतकं स्वतःला? ठीक आहे, तुमचं वय कितीही मोठं असो, आणि एखादी अशी गोष्ट आहे जी तुम्ही कधी केली नाही, तुम्हाला तर करावी लागते, पण शिका ना. भले लोक हसू द्या, पण शिका. एकटे निघा, कोणा दुसऱ्यांच्या एहसानावर जगू नका. आज लोक मदत करतील, उद्याला ते तुम्हाला बोलून 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 संपवतील. त्यापेक्षा स्वतःची मदत स्वतः करा, स्वतःच्या एनर्जीला ओळखा. ठीक आहे, शून्यापासून सुरुवात करा. ठीक आहे, नाही येत, शिका 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 नाही येत ना, शिका, सुरुवात करा शून्यापासून. 4 लोक हसतील, बोलतील अरे तुला येत नाही, अरे तू असा वागतोय, तू अशी वागतेस, अगं तुला एवढं पण समजत नाही, एवढं पण येत नाही येत. शिका. ज्या आपण जब जागो तब सवेरा, जेव्हा जागाल तेव्हा तुमची सकाळ आहे. शिका, चालेल, पण कोणाच्या एहसानावर जगू नका. स्वतःच्या आतल्या एनर्जीला ओळखा. आज तुम्ही शिकाल, उद्या तुम्हाला वाटेल अरे एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी मी दुसऱ्यांवर निर्धारित होती, दुसऱ्यांवर जे मी स्वतः ह्याच्यापेक्षा मोठ्या मोठ्या गोष्टी करू शकते आणि मी दुसऱ्यांवर निर्धारित होती. असं विचार तुम्ही स्वतःसाठी कराल. माहिती आहे तुम्हाला, इतकी तुमच्यामध्ये एनर्जी येईल आणि तुम्ही हसाल. अरे मी असा विचार करायचे आधी, अरे मी असा विचार करायचो आधी, अरे काय यार, काय विचार करायचो मी स्वतःबद्दल आणि काय आहे मी, असं होईल तुमचं. माहिती आहे तुम्हाला, इंतजार करने वालों को सिर्फ उतना ही मिळता है जितना कोशिश करने वाले छोड़ देते. आणि जर वाट पाहत बसलात, सगळं संपलं. मग तुम्हाला फक्त तेवढंच मिळेल जे बाकीच्यांनी सोडलंय. बाकीच्यांनी सोडलेला काळ तुम्हाला मिळतो आणि तुम्ही त्याचा थोडाफार स्वतःसाठी उपयोग करून घेताय आणि काहीही यश मिळू शकणार नाही. समजा या गोष्टीला. श्री स्वामी समर्थ.